आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या. 25 मिनिटं 50 बातमी या बुलेटिनमध्ये. यानंतर आपण संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत. तुमच्या जिल्ह्यातली बातमी तुम्हाला पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा. तर बातमी 36 जिल्ह्यांची. यामध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहूयात. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. अजित पवार गटाची दुपारी महत्त्वपूर्ण बैठक. बैठकीला सर्व नेते राहणार उपस्थित. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेची शक्यता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट घेणार. राज्यपाल रमेश बैस यांची भेट. महिलांवरील होणाऱ्या वाढत्या अत्याचारांबाबत निवेदन देणार. अविश्वास प्रस्तावावरती चर्चेचा आजचा तिसरा दिवस. विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देणार. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी 5 वर्ष पुरेशी नाहीत का? मुंबई आणि ठाणेसह 5 पालिका आयुक्तांना हायकोर्टाचा सवाल. प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांचा उपोषणाचा इशारा. 11 सप्टेंबरपासून आझाद मैदानात ठिय्या देणार. मुंबईतल्या म्हाडाच्या घरांची येत्या 14 ऑगस्टला निघणार सोडत. म्हाडाच्या 4082 घरांसाठी 1,20,144 जणांनी केलेत अर्ज. तलाठी भरती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान परीक्षा. 4000 पदांसाठी 11 लाख उमेदवारांची नोंदणी. राज्यातल्या कारागृहात कैद्यांची गर्दी. 25,000 क्षमता असताना 41,514 कैदी तुरुंगात. कोरोनामुळे घटलेले प्रवासी मध्य रेल्वेला मिळेनात. प्रवासी संख्येत 6 लाखांची घट. महसूलही झाला कमी. कल्याणशिळ मार्गावरती पुलाचे गर्डर टाकण्याचं काम. कल्याणच्या दिशेने येणारी वाहतूक इतरत्र वळवणार. आरबीआयकडून पतधोरण होणार जाहीर. व्याजदर वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता. आणि आता पुढच्या